बारामतीची पोटनिवडणूक लागली. सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. मात्र पवार कुटुंब अद्याप फुटलेलंच आहे. या विषयाकडं लोकांचं जरा दुर्लक्ष झालं आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मी हा विषय पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतो. त्याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेसपासून फुटला होता, 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. त्याच्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नवीन राष्ट्रवादी स्थापन केली. नवीन राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर लोकसभेमध्ये यश मिळालं. त्याच शरद पवारांच्या पक्षाला पुन्हा विधानसभेमध्ये म्हणावं असं यश मिळालं नाही. हे पक्ष फुटलेले होते आणि त्याच्यामध्ये ननंद भाऊजय म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लोकसभेला समोरासमोर लढत झाली. ह्या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर पवार कुटुंबातला सगळ्यात मोठा राजकीय सामाजिक आधार असलेला नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. आणि त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब लोकांच्या भेटीगाठीसाठी एकत्र येत होतं. आणि डे 1 पासून म्हणजे पहिल्या दिवसापासून रोहित पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आता पक्षांचं विलिनीकरण होणार अशा प्रकारचे दावे आणि प्रतिदावे करायला सुरुवात केली. मात्र आजपर्यंत 3 एप्रिल 2026 आज रोजीपर्यंत पवार कुटुंब फुटलेलं आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या हे कुटुंब एकत्र येईल अशी शक्यता फार कमी आहे. 2-3 गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये कालचंच एक स्टेटमेंट आहे. शरद पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी सांगितलं की काकींनी बोलवलं तर मी जाईल. त्याच्यानंतर यावरती त्यांचा फॉर्म भरण्यासाठी रोहित पवार जाणार आहेत का नाही हे अद्याप माहीत नाही. शरद पवार उपस्थित असणार आहेत का हे माहीत नाही. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीसाठी कदाचित पवार कुटुंब एका स्टेजवर दिसू शकतं. कारण ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गानं सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत. शरद पवार गट तर काही उमेदवार देईल अशी लांबपर्यंतची शक्यता नाही. ही निवडणूक अपक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हणजे सुनेत्रा पवार अशी होणार आहे. मग अद्यापही पवार कुटुंब फुटलेलं का आहे असा प्रश्न अद्यापही महाराष्ट्राला पडलेला आहे. याच विषयावरती आजच्या या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय जाहीर सभा. पवार कुटुंब हे राजकीयदृष्ट्या तरी सध्या फुटलेलंच दिसून येतं. कारण सगळ्या पवार कुटुंबातले जे आता युवा फलंदाज आहेत रोहित पवार, योगेंद्र पवार यांची जी स्टेटमेंट आहेत ती या राजकीय फुटीची सगळी नांदी दाखवत आहेत. विषय असा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं एकदा पास्टमध्ये मी तुम्हाला नेतो. उपमुख्यमंत्री अजित पवार असताना सुरुवातीला काय झालं तर सुरुवातीला 2019चा एक संदर्भ येतो. त्याच्यात पहाटेचा शपथविधी झाला आणि तो शपथविधी झाल्याच्या नंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस काही तासांमध्ये ते सरकार पडलं. आणि ते सरकार पडल्याच्या नंतर पुन्हा युती झाली उद्धव ठाकरेंसोबत आणि नवीन सरकार आलं. दरम्यानच्या काळामध्ये नेहमी अजित पवार एक गोष्ट सांगायचे की पहाटेचा शपथविधी हा आमचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला. अनेक मुलाखतींमध्ये अजित पवारांनी ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या होत्या. पण अजित पवार पक्षातले कार्यकर्ते घेऊन बाहेर पडण्यापर्यंत असं काय झालं होतं. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये असं झालं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय कुठलंही आपापसात मतभेद नव्हतं. पण अजित पवारांना वेळोवेळी डॅमेज केलं जात होतं, पक्षामध्ये डॅमेज केलं जात होतं. ही सत्य परिस्थिती आहे. मी ज्या आत्ता प्रांगणातून व्हिडिओ करतोय हे प्रांगण पवार कुटुंबांच्या राजकारणाच्या अनेक सभा झालेलं प्रांगण आहे. माझ्या डाव्या बाजूला शरद पवार गटाचं एक कार्यालय आहे आणि उजव्या बाजूला अजित पवार गटाचं कार्यालय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहत असताना मी तुम्हाला हे सांगत होतो की साधारणतः ज्यावेळेस अजित पवारांनी अनेक आमदार घेऊन पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस काय झालेलं तर अजित पवारांनी ज्यावेळेस शरद पवार यांचा राजीनामा नाट्य झालं होतं यशवंतराव चव्हाण सेंटरला मुंबईमध्ये. काय झालेलं होतं ते नाट्य तर शरद पवारांनी राजीनामा दिला आणि ते राजीनामा दिल्याच्या नंतर शरद पवारांनी पुन्हा तो राजीनामा माघारी घेतला
आणि दरम्यानच्या काळामध्ये अजित पवारांना विलन दाखवण्याचा प्रयत्न. आता ते विलन कसे होते, तुम्हाला जर सगळं ते व्हिडिओ ऐकायचे असतील किंवा बघायचे असतील तर पुन्हा एकदा जा यूट्यूबला सर्च करा की शरद पवारांचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा, आणि मग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजित पवार प्रत्येक कार्यकर्त्याला शांत करताना दिसतात. ते का शांत करत होते, तर अजितदादांच्या मते, अजितदादांनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे, अजितदादांच्या मते ज्या वेळेस शरद पवारांचा राजीनामा झालेला होता त्यावेळेस अजितदादा, सुप्रिया सुळे, पवारसाहेब आणि प्रतिभा काकी, त्यानंतर अन्य एक सदस्य कोणतरी, अशा सगळ्यांच्या समोर साहेबांनी ही गोष्ट स्वतः सांगितलेली होती की मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, इथून पुढं सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष असतील आणि त्या पुढं राजकीय भूमिका घेतील. आणि असं ठरलेलं असताना शरद पवारांनी अचानक राजीनामा माघारी घेतला आणि तिथं जे अजित पवार सगळ्या कार्यकर्त्यांना अडवत होते की तुम्ही गप्प बसा, तुम्ही शांत राहा, साहेब राजीनामा देणारच आहेत, त्यामुळं अजित पवार हे त्या काळामध्ये विलन ठरले. आणि मग तिथं अजित पवारांच्या भावना खूप दुखावलेल्या होत्या. वास्तविक पाहता अजित पवार अनेक लोकांजवळ अतिशय भावनिक होऊन म्हणतोय मी, हा जबाबदारीने शब्द वापरतोय की अतिशय भावनिक होऊन अनेक ठिकाणी म्हटले की हे सगळं साहेबांच्या सांगण्यावरून झालेलं होतं, तरी सुद्धा मला विलन केलं जातंय, मला खोटं ठरवलं जातंय. ह्या सगळ्या गोष्टी अजितदादांनी वारंवार सांगितलेल्या होत्या. आणि याचे सगळ्यात मोठे साक्षीदार कोण होते, राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार. विशेष म्हणजे एका बैठकीला पार्थ पवार देखील हजर होते. ज्यावेळेस राजीनामा नाट्य झालेलं होतं शरद पवारांचं, त्यावेळेस काही नेतेगण चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या घरी गेलेले होते आणि तिथं पार्थ पवार देखील उपस्थित होते. आणि मग ती घटना अजितदादांच्या अत्यंत जिव्हारी लागलेली होती. पुढं काय झालं, पुढं विधानसभेच्या म्हणजे अजितदादा सरकारमध्ये गेलेले होते आणि नंतर साहेबांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे साहेबांच्या समोर पक्ष फुटला. नंतर पक्षाच्या चिन्हासाठी वादविवाद झाले, दोन पक्ष एकामेकासमोर लढले, त्याच्यामध्ये साहेब दुखावले गेले होते. मात्र मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय, अजितदादा पवार हे शरद पवारांप्रती अत्यंत भावनिक होते. आणि ही गोष्ट खरी आहे की पक्षाच्या विलिनीकरणाच्या गोष्टी, त्याच्या अनुषंगानं मीटिंग काही ठिकाणी झालेल्या होत्या. मात्र मी पुन्हा सांगतोय, मात्र ते अजितदादांचं एक स्वतःचं व्यक्तिगत मत असं होतं की त्यांना साहेबांच्या वयाचा किंवा साहेबांच्या आजारपणाच्या बाबतीमध्ये ते भावनिक होते. परंतु एक दुसरीही बाब अशी होती की अजितदादांना विलन ठरवलं जात असताना जे कुटुंब आहे, म्हणजे व्यक्तिगत अजितदादांचं कुटुंब म्हणजे स्वर्गीय अनंतराव पवार यांची जी दोन मुलं आहेत, म्हणजे श्रीनिवास पवार यांचा पुतण्या, श्रीनिवास पवार यांचा मुलगा अजितदादांचा पुतण्या, हा ज्यावेळेस त्यांच्या विरोधात उभा केला गेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस अजितदादांचं कुटुंब म्हणजेच सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, यांना देखील प्रचंड दुःख झालेलं होतं की अजितदादासारख्या एका महान मोठ्या नेत्याला, पक्षाच्या मोठ्या नेत्याला, ज्यांच्यावरती पक्षाची मोठी धुरा होती, त्यांच्या विरोधात सख्खा पुतण्या उमेदवार देऊन अजित पवारांचं व्यक्तिगत कुटुंब फोडण्यात आलं होतं, अशी एक राजकीय चर्चा होती. आणि अर्थात ते कोणी फोडलं होतं सांगायची गरज नाही. याची सल कुठंतरी पवार कुटुंबियांच्या, अजितदादांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये दिसते. मग पुढं काय झालं, अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इकडं विलिनीकरणाच्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि तिकडं सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळेस शपथविधीसाठी रवाना झालेल्या असताना शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, हा त्यांच्या व्यक्तिगत पक्षाचा निर्णय आहे. एका बाजूला तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाते म्हणून ट्रोल करणारी पण एक व्यवस्था होती, ती विशेषतः एका पक्षाचीच होती, कदाचित ते सगळ्यांना माहीत आहे. आणि आजही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जे लोक ट्रोल करतात तेच त्यावेळेस सुनेत्रा पवारांना ट्रोल करत होते. हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा
अजित पवारांचं जे कुटुंब आहे म्हणजे व्यक्तिगत कुटुंब फक्त अजितदादांचं, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे सध्या तरी या पक्ष विलिनीकरणासाठी तयार नाहीत. त्याच्यामुळं कुटुंब राजकीयदृष्ट्या फुटलेलं आहे आणि याच्या मागचं कारण आहे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार यांच्या दादांच्या प्रती असलेल्या भावना ज्या दुखावल्या गेल्या होत्या दादा हयात असताना, ती सल अजून यांच्या मनातून जात नाही ही वस्तुस्थिती आहे. बारामतीतून हे मी आजचं रिपोर्टिंग करतोय. मी मगाशीच सांगितलं शारदा प्रांगण ह्या प्रांगणाला फार मोठी राजकीय इतिहास आहे. मी मगाशीही सांगितलं की दोन्ही पक्षाची 2 कार्यालय माझ्या 2 हाताच्या बाजूला आहेत आणि ही स्टोरी खरी आहे. भले जरी लोकांना भावनिकदृष्ट्या वाटत असेल की कुटुंब एक यावं वगैरे वगैरे, पण अजित पवार हयात असताना झालेली त्यांची गळचेपी याबद्दल मात्र सध्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री ह्या अत्यंत दुखावलेल्या आहेत. तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.